महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। भूमिपुत्रांसाठी सुधाकर घारे यांचा एल्गार, टाटा गोदरेज विरोधात जनआंदोलन। कर्जत खालापूर परिसरात मोठमोठे उद्योग उभे आहेत, मात्र या उद्योगांच्या परिसरातील स्थानिक भूमिपुत्र आणि युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळावे, कंपन्यांकडून होत असलेल्या मनमानीला आळा बसावा आणि कामगारांवरील अन्यायाविरोधात आता कर्जत खालापूरमध्ये मोठा लढा उभारण्याची तयारी सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी स्थानिकांच्या हक्कासाठी जनआंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। येत्या 26 ऑगस्ट रोजी कर्जतमध्ये मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे या आंदोलनाला आता विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच कर्जत खालापूर परिसरातील अनेक कामगार आणि युवकांनी सुधाकर घारे यांची भेट घेत आपापल्या समस्यांनी व्यथा मांडल्या। अनेक वर्षांपासून कंपनीत काम करूनही अपेक्षित पगारवाढ मिळत नसल्याची तक्रार काही कामगारांनी केली, तर काही कामगारांनी वेतनातील तफावतीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला। नवीन रुजू होणाऱ्या कामगारांना अधिक पगार दिला जातो, तर अनेक वर्षापासून कंपनीत काम करणाऱ्या जुन्या कामगारांना तुलनेनं कमी वेतन मिळत असल्याचा आरोप यावेळी कामगारांनी केला। वर्षानुवर्ष कंपनीसाठी काम करून अनुभव असूनही आपल्या कामाला योग्य मोबदला मिळत नसल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली। याशिवाय रात्रपाळीतील अडचणी, कामाचा वाढता ताण आणि ही कंपनी व्यवस्थापनाकडून मिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आले। कामगारांनी आपल्या समस्या आणि तक्रार मांडल्यानंतरही त्यावर योग्य तोडगा निघत नसल्याची खंत काही जणांनी व्यक्त केली। दुसरीकडे स्थानिक युवकांनी रोजगाराचा मुद्दा ठामपणे उपस्थित केला। आमच्या परिसरात कंपन्या आहेत, उद्योग आहेत, पण स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारासाठी संघर्ष का करावा लागतो, असा सवाल युवकांकडून उपस्थित करण्यात आला आणि या सर्व कामगार आणि युवकांच्या समस्या सुधाकर घारे यांनी ऐकून घेतल्या असून हा प्रश्न अधिक व्यापक पातळीवर लढण्याची भूमिका घेत आहे। दरम्यान स्थानिक भूमिपुत्र आणि कामगारांच्या प्रश्नासाठी सुधाकर घारे यांनी उभारलेल्या या आंदोलनाला आता दिवसेंदिवस पाठिंबा वाढताना दिसतो आहे। विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून या आंदोलनाला समर्थन दिले जात आहे। स्थानिकांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सहभागी होण्याची भूमिका अनेकांकडून घेतली जाते। अशातच राज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या देखील सुधाकर घारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत या लढ्यासाठी बळ दिला आहे। प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपुत्र, युवक आणि कामगारांच्या प्रश्नासाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात ठामपणे सुधाकर घारे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे। त्यामुळे आता हे आंदोलन केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता विविध संघटना, कामगार, युवक आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून अधिक व्यापक स्वरूप धारण करत असल्याचे चित्र आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। कर्जत शहराच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले युवकांचे एक मार्गदर्शक आणि या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, व्यासपीठ असलेले रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक पंकजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्य प्रतिष्ठान संस्थेचे संघटित तालुका अध्यक्ष आमचे तुकाराम दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नंदुदादा लाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्य प्रतिष्ठान संस्थेचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र शिवाजी दादा कराळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी मोगल, आमचे नगरपालिकेचे बांधकाम सभापती महिदादा, नगरसेवक कुमेरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शहराच्या अध्यक्षा आमच्या मधुराताई, स्वातीताई कदम, मनीषाताई ठोंबरे, नगरसेविका गायकवाडताई, सर्व ताई, सगळे दादा, सगळे मित्र, उपस्थित असलेले सर्व युवक मित्र, आपल्या सर्वांना आजच्या या कर्जत शहराच्या बैठकीचं छोटीशी झलक लागली असेल। आपल्याला 26 तारखेला आपल्या कर्जत, कौपुरी आणि खालापूर म्हणजे आपल्या मतदारसंघाची आपण बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीसाठी 3 मुख्य विषय असतात। त्या
त्यामध्ये विधान परिषदेवर आताच निवडून केलेले आपल्या सर्वांचे युवकांचे आणि रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिकेत भाई तटकरे यांचा त्या बैठकीमध्ये जाहीर सत्कार असणार आहे. त्याच पद्धतीने मधल्या काळामध्ये घाईघाईमध्ये आमच्या राजेश दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला, त्यांचा सुद्धा एक सत्कार असणार आहे. त्यांच्यासोबत असणारे त्यांचे मित्रमंडळी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांचा सुद्धा त्या पक्षामध्ये आपल्या पक्ष पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कर्जत आणि खालापूर तालुक्यामधील जे माझे तरुण मित्र असतील, तरुण मैत्रिणी असतील, यांच्या रोजगाराचा एल्गारांसाठी खऱ्या अर्थाने मुख्य तयारी करण्यासाठी त्या बैठकीचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि ही बैठक होत असताना हजारो लोक त्या बैठकीला येतीलच, परंतु आता सर्वांनीच आपापली मनोगत व्यक्त केले. रजित भाऊंनी बोलले असतील, पंकजींनी बोलले असेल, आमचे शिरोडची जावई ना रस्त्याची जावई म्हणजे आमची जावई म्हणजे आमच्या बाजूने तर कडकच बोलते. एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या कामगारांची भूमिका खऱ्या अर्थाने त्यांनी मांडली. आणि नक्की आपल्याला या कर्जत खालापूरमध्ये आपल्या तरुणांवर कुठल्या प्रकारचा अन्याय होतो याचा तुम्हाला काम आपण अगदी हजारोच्या संख्येने या 2-3 दिवसामध्ये म्हणजे 5 तारखेच्या आधीच आपण एक महामेळावा आणि त्याचं मोठं आंदोलन त्या गोदरेज आणि टाटा कंपनीच्या गेटवर जाऊन घेणार आहे. अनेक लोकांची पत्रकार परिषद ऐकली असतील, त्यांची भाषणं ऐकली असतील. काहींचं म्हणणं असेल का आपल्या तालुक्याच्या तरुणांना रोजगार मिळालाच नको पाहिजे. काहींचं म्हणणं असेल आपल्या तरुणांना कधी परमनंट स्वरूपाची नोकरी मिळालीच नाही पाहिजे. आणि आम्ही जेव्हा पत्रकार परिषद घेतली, आमचा जो प्रांजळ हेतू आहे तो प्रांजळ हेतू आपण स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त कर्जत खालापूरच्या युवकांच्या आहे. माझ्या शेवटच्या माणसाला ज्याला रोजगार मिळाला नाही त्या माझ्या लाभार्थींचे आहे. अशा पद्धतीने आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण खऱ्या अर्थाने तिथं नियोजन आयोजन केलं होतं. आता अनेक लोकांना काहीतरी पोटदुखी झाली असेल, काहीतरी अडचणी झाल्या असतील, त्याच्यावर काही मला जास्त करून कोणाला तरी मोठं करायचं नाही. परंतु खऱ्या अर्थाने आपली जी भूमिका आहे, आपली भूमिका काय तर माझ्या कर्जत आणि खालापूरमध्ये ज्या कंपन्या आहेत, मी काय टाटा पंकजींनी सांगितलं टाटा आणि गोदरेजचं टार्गेट करतात. टार्गेट म्हणजे काय पंकजी त्यांची व्याख्या मागितली, त्याचा अर्थ मागितला तर त्याला काय सांगता येईल का मला माहिती नाही. परंतु मला एवढंच सांगायचं, आज टाटा कंपनीमध्ये 4,000 अधिक कामगार काम करतात. त्यामध्ये स्थानिक 2,500 कामगार आहेत. त्याच पद्धतीने गोदरेजमध्ये 3,500 लोक काम करत आहेत. त्यामध्ये 500 कामगार 400 कामगार परमनंट आहेत आणि फक्त 8 का 9 कामगार आपले स्थानिक परमनंट आहेत. म्हणजे आपले 2,500 ते 3,000 कामगार तिथं बेरोजगारच पडायला हरकत नाही. त्यांचं फक्त शोषण केलं जातं, त्यांची फक्त पिळवणूक केली जाते. त्याला कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही. त्याला 10,000 रुपयामध्ये त्याला किंमत नोकरी करावी लागते. अशा पद्धतीने या 2 कंपन्यांमध्ये लोकांचं पिळवणूक केली जाते हे आपण सर्व बघतोय. पण काही लोकांना प्रश्न आला, पहिली टाटाच काय घेतली, गोदरेज काय घेतली. तर खालापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जास्त कामगार असलेल्या आणि मोठ्या कंपन्या कुठल्या असतील तर या 2च मोठ्या कंपन्या आहेत. तिथे हजारोच्या संख्येने आपले तरुण तरुणी काम करत आहेत. तिथे मला वाटते 3,000 लोकांना रोजगार नसेल. 3,000 लोक प्रमाणे टेम्पोररी काम करत आहेत. माझ्याकडे काहीतरी लिस्ट आली होती का, कोणतरी नवीन कॉन्ट्रॅक्टर आहेत, अनेक लोकप्रतिनिधीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, काही त्यांचे ग्रामस्थही मला भेटायला आले होते. मी ग्रामस्थांना सगळ्यांना समजावून सांगितलं, अरे बाबांनो तुम्ही 8-10 जण आहे, मला तुमचाही रोजगार घालवायचा नाही. तुमचा सगळ्यांचा जर हिशोब केला तर तुम्ही 400 पेक्षा जास्त लेबर तुमच्याकडे नाहीये. आणि कमीत कमी 2500 लेबर आहेत हे बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरचे आहेत. तर तुमचे 400-500 कॉन्ट्रॅक्टर तुमचे जे लेबर आहेत, तुमचे लेबर घेऊन बाकी 2,500 लोकांना जर परमनंट केलं तर तुमची पोटदुखी कशाला व्हायला पाहिजे.
लोक आहेत ते आपले स्थानिक नाहीत, ते तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये घ्या आणि जे खरे आपले स्थानिक आहेत त्यांना परवानगी करा. यामध्ये काय आपली चुकीची मागणी आहे का? त्याच पद्धतीने टाटा कंपनी आहे. आता अनेक कंपनीमध्ये मला भेटतात, मला फोन करतायत, भाऊ जाऊ द्या, तुम्ही ते आंदोलन झालं, हे आंदोलन होईल, असं होईल तसं होईल, आपण मिटून घेऊ, आम्ही परवडून करू. मी म्हटलं तुम्हाला ज्या आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या तुम्ही खऱ्या अर्थाने आमच्याकडे येऊन बसा. आमच्या ज्या तरुणांना तुमच्याकडे काम करतायत त्याला परवानगी करा. ज्या पुढच्या भरती होतील ती गव्हर्नमेंटच्या नियम प्रमाणे 80% लोकांची आमची लोक भरती ठेवा. हे आमचे सुधाकर करायला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, सुधाकर भावाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही. ज्यांनी घेतलं असं त्याला लागला होऊ दे आणि ज्याला काय भेटलं असं त्यांचाही लागला होऊ दे. परंतु मी मगाशी दादांनी सांगितलं कर्जत खालापूरच्या तरुणांसाठी मी भांडणार. कर्जत खालापूरच्या तरुणांसाठी 26 तारखेला आपल्या आंदोलनाची तारीख फायनल होणार आणि आपल्या ह्या 8-10 दिवसामध्ये मला वाटतं महाराष्ट्रात जे आंदोलन झालं नसेल इतकं मोठं आंदोलन करणार सर्व तरुण तरुणांना खऱ्या अर्थाने रोजगार देण्याचं काम करणार आहे. फक्त आपल्या लोकांनी फक्त मतदान द्यायचं, फक्त आपण त्याला झेंडा फडकावला ठेवायचा, असं अनेक नेत्यांचं काम आहे. तुम्ही फक्त आमच्या पाठी घोषणा द्या आणि आम्हाला मोठे म्हणा, आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या, ही भूमिका असेल तर मला ह्या आपल्या राजकीय पक्ष अजून काय अजून काय असू दे त्याची मला काही फरक नाही. मला माझ्या स्थानिकांचा रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने आपण या आंदोलनाची तयारी करणार आहोत आणि तयारी करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण 26 तारखेची बैठक लावली आणि त्या बैठकीला आपण सर्वदा असणार आहे. पण त्यानंतर प्रमोद जे आंदोलन यायचे तर मला तुमची एक लिस्ट द्यायला लागेल. प्रमोद 200 लोक आणतील, बिलाल रोज काम करत होतो 100 माणसं आणली, अजून नगरसेवक 200 माणसं आणली, अशी लिस्ट पाहिजे. तुम्हाला गाड्या घोड्या जे काय लागतील ते भेटतील. पण आपल्याला हे आंदोलन खऱ्या अर्थाने सक्सेस करायचं आहे. आपल्या तरुण तरुणींना रोजगार द्यायचा आहे. कोणीतरी म्हटलं असेल तर क्रेडिट घेण्याचं काम करतायत आणि आपल्या आमच्या पक्षाचं सिंबॉलही नसणार. मी आधीही सांगितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत सिंबॉलही नसणार आहे. तुम्ही जर कुठल्या एखाद्या नेत्याने जर पुढारपण घेताना सांगितलं तर आमच्या ऑफिसमध्ये येऊन मिटिंग घ्या, तर सुधाकर घरे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मिटिंग घ्या. आपल्या कामाला सांगितलं आहे. मला फक्त माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या तरुणांना प्रमाणात रोजगाराची नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करतोय. मला जर आरपीआयच्या ऑफिसमध्ये नाही बोलावलं तरी आरपीआय ऑफिसमध्ये जाईल. पण आज आम आदमीच्या त्यांचे अध्यक्ष आहेत आम आदमी पार्टीचे, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. आज आपले राज्य प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष त्यांनी पाठिंबा दिला. अनेक संघटनेशी सेवाभावी संस्थेशी माझं बोलणं चालू आहे, ते सुद्धा आपल्याला पाठिंबा देतात. अनेक वेगवेगळे पक्ष आपल्याला पाठिंबा देत आहेत आणि सगळ्यांचा पाठिंबा घेऊन जे आपल्या बरोबर जे पक्ष येतील त्यांना बरोबर घेऊन आपल्याला या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने या बांधलेल्या इंडस्ट्री मध्ये आणि ज्या आपल्या तरुणांचं तो शोषण करते त्याचं खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचा कार्यक्रम लावल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही. पण मी तुम्हालाही सांगतो, तुम्ही कामगार आहेत, तुम्हाला कोणाची घाबरणी गरज नाही. तुम्हाला जर असं कुणी इडवलं का मोर्चात गेला तर तुला कामावर काढून टाकील. तुम्ही फक्त ते सांगाच, त्याच्या दारात आल्याचं काम आपण यावेळी करू. तो कंपनीवाला असू द्या, तो ठेकेदार असू द्या, तो जर असं करणार असेल आणि माझ्या स्थानिकांना जर त्याच्यावर असं अन्याय करणार असेल तर त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याला जाब विचारू. आणि माझ्या कामगारांचा जो कोण अन्याय करत असेल ती माझा मी त्यांना 10 वेळा सांगितलंय. एक कोणतरी बोलला काय आंदोलनामध्ये कधी कोण जीव जाते काय, आपण कधी आंदोलनात केलं तर आपल्या आंदोलनाचा काय संबंध नाही. आंदोलनाची अक्कल पण लागते. आपण आंदोलन केलं तर आपल्याला आंदोलनाचं समजेल ना. किती आंदोलन आपण केली, किती आंदोलनामध्ये तुम्ही लोकांना न्याय देण्याचं काम केलं, 0. आता जास्त बोललं तर अजून काहीतरी विषय झाली, आपल्याला यामध्ये राजकारण नाही आणायचं. यामध्ये राजकारण नाहीच. आपल्याला या आंदोलनामध्ये आपण काम करायचं. आपल्याला सगळ्या संघटना मी मागे सांगितलं होतं 26 तारखेला बैठक झाली की सर्व पक्षाच्या तालुका अध्यक्षांना आपण पत्र देणार आहे. कारण तुम्ही सुद्धा या आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या. तुम्ही सुद्धा या आंदोलनाचे एक मुख्य घटक बना. आता शिवाजीदादा जे जिल्हा अध्यक्ष आहेत ते तसं आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे असेल तर राज्य प्रतिष्ठानकडे शिवाजीदादा असतील, तुकाराम दादा असतील, हे सुद्धा त्या प्रमुखांच्या लिस्ट होत्या. जो जो पक्ष आपल्या बरोबर येईल तो सुद्धा आपल्या बरोबर असेल. हे सर्वांच्या पक्ष प्रमुखांना घेऊन आपण हे आंदोलन करणार आहे.
आपल्या लोकांना का परमिट करत नाही हे विचारणार आहे. पण जर आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या 2 तालुक्यामध्ये जर हजारो कामगार जर परमिट होणार असतील, त्यांचा कुटुंब चांगलं चालणार असेल, तर आपल्या पोटात दुसऱ्याची आवश्यकता नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. काही लोकांना काय वाटतंय, तुम्हाला सुरुवात मोठं आंदोलन करायचं म्हणजे काही ठिका घ्यायचंय. मी तुम्हाला आजही सांगतो, मी गेटवर गेल्यावर गेटच्या आतमध्ये कधी कुठल्या कंपनीमध्ये एंट्री करत नाही, पण चाळी फिरत नाही. धर्मेश कंपनीमध्ये मी आंदोलन केलं. भाऊ धर्मेश कंपनीने त्यांची मॅनेजमेंट बाहेर आली, ते मला आग्रह केला, भाऊ चहा आपल्याला आतमध्ये चला चहा तरी घ्या. मी म्हणतो तुमचा चहा पण नको, मला आमचं पाणी नको. मी तुमच्या कंपनीमध्ये आतमध्ये गेलो होता, इकडे साथी लोक सुद्धा आतमध्ये गेल्यावर काहीतरी सेटलमेंट झाली. तर मला असं काही करायचं नाही. तुम्ही बिनधास्तपणे, मी तालुक्यामधील दोन्ही तालुक्यामधील सर्व माझ्या युवकांना आणि युवतींना आधी आव्हान करतो का आपण या सर्व तरुण या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. एखादा वाटत असेल तर माझ्या घराला कोणी तरुण नाही, मला रोजगाराची गरज नाही, पण तुमच्या घरात नसेल तर तुमचा नातेवाईक असेल, तुमचा मित्र असेल, तुमचा अजून कोणतरी शेजारी असेल, त्याला जर रोजगार मिळाला, त्याचं जर कुटुंब चांगलं चाललं तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं समाधान जे मिळेल, ते समाधान आपण अनेक ठिकाणी कितीतरी पुण्य केलं, त्या पुण्याहून अधिक बलकट असेल असंही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण सर्वांना काम करत असतंय, ही संघटना मजबूत करत असतंय. माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्की मजबूत आहे. परंतु आपण जेव्हा हे कॅम्पेन राबवतोय, हे कॅम्पेनला जेव्हा आपण तुमच्या तरुणांचा आम्ही प्रतिसाद घेतोय, तेव्हा काही लोकांना असं वाटतंय बाबा मिसकॉल का मागतायत, तरुणांची नावं का मागतायत. मलाही कळलं पाहिजे ना, किती तरुणांना किती तरुण बेरोजगार आहेत, किती तरुण आजपर्यंत नोकरीपासून वंचित आहेत. आपल्या सर्वांना माहिती असेल, अनेक तरुणांचं नोकरीला जाताना ऍक्सिडेंट झालाय. काही मुलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतात, आपल्या मागे मुद्रामधला तवले एका कंपनीमध्ये कामाला होता, परमनंट नव्हता, त्याचा तिथे ऍक्सिडेंट झाला, त्याला जीवाला दुखायला लागलं. आपल्या म्हाडा कॉलनीमध्ये राहणारी एक मुलगी मुंबईला नोकरीला जात होती, जन्मताई, ती सुद्धा येताना ट्रेनमध्ये येता तिला जीवाला दुखायला लागलं. अशी 1000 उदाहरणं आपल्याला देता येतील, मला 1000 उदाहरणं देता येतील. पण जर आपल्याला नोकऱ्या आपल्याकडे असताना, रोजगार आपल्याकडे असताना आपल्या मुलाला मुंबईला जावं लागते, आपल्या मुलाला पुण्याला जावं लागते, आपल्या मुलाला महाराष्ट्राच्या बाहेर नोकरीला जावं लागतंय, तर आपल्याला त्या नोकरीचा फायदा काय, त्या रोजगाराचा आपल्याला फायदा काय. एमआयडीसी आपल्याकडे, प्रदूषण आपल्याकडे करणार आणि नोकरी मात्र परप्रांती येणार देणार. हा जबाब आपल्याला विचारायचा आहे. यासाठी मी कर्जत आणि खालापूरमधील सर्व माझ्या तरुणी असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, सर्व पक्षातील सर्व प्रमुख असतील, यांना सर्वांना सांगतो की आपण या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि हे आंदोलन आपण अगदी प्रामुख्याने तुम्ही त्याची नेतृत्व करा. मी तुमच्या पाठीशी असेल, मला काही मोठेपणा नकोय, मला फक्त माझ्या तरुणांना रोजगार पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेल. जे जे पक्ष आपल्या बरोबर होतील त्यांच्या प्रमुखाला आपण त्याचं नेतृत्व देऊ. आज शिवसेना आले ते आपलं नेतृत्व करतील, आम आदमी पार्टीचे लोक आले ते आपलं नेतृत्व करतील. मी तुमच्या पाठीशी राहील. फक्त मला काही मोठेपणा नको, माझ्या काही घडलेला मत नको. मला जेव्हा माझ्या तरुणांना रोजगार मिळेल त्यात मला खऱ्या अर्थाने समाधान मिळणार आहे. हे समाधान माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी त्यातून तुमच्या मला भरपूर होणार आहे. एवढं तुम्हाला आजच्या ठिकाणी सांगायचंय. मी आपल्या कर्जतमधल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सांगतोय, 26 तारखेच्या मिटिंगला अजून आता एकटा यायचं नाही. मी 10 वाजता 11 वाजता मिटिंग आहे, 11 वाजता मी गेटवर 10 वाजता गेटवर राहणार आहे. कोणाच्या मध्ये किती माणसं आहेत तेही मी बघणार आहे. ती मिटिंग सुद्धा झाल्यानंतर आपल्याला लगेच बसून आपली जी तारीख फायनल लगेच बघू. त्या तारखेला आपल्याला आंदोलनासाठी किती गाड्या बसेल काय लागतील ते लागेल त्याची तयारी करायची. यासाठी 26 तारखेची जी बैठक आहे, ही बैठक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. नंतर आपण अनेक ग्रुप तयार करून प्रत्येक पंचायत समिती वॉर्ड असतील, प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्ड असेल, नगरपालिका असेल, विविध ठिकाणी बैठका घेऊन तिथं आपल्या सर्व तरुणींना आपल्या आंदोलनाची भूमिका समजून सांगायची आहे. आणि आता जास्तीत जास्त सर्व कर्जतमधून मला वाटतं कर्जतमधून 15,000 ते 20,000 लोक कशी आपल्याला खबरून जातील हे आपल्याला दाखवायचं आहे. महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं आणि सर्वात अग्रेसिव्ह जे आंदोलन कुठलं होईल तर हे तुमचं आमचं कामगारांचं घेतलं आपल्याला या ठिकाणी सांगतो. आपण सर्वांनी या आंदोलनाला साथ द्यावी इतकाच मी आपल्या सर्वांना
एक आपल्याकडे भीक मागतो आणि आपण सर्वांनी तुमच्यासाठी मी अनेक ठिकाणी भीक मागायला तयार आहे, परंतु तुम्ही या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हा आणि तुमच्या सहित आपल्या तालुक्यामधील मतदार संघामधील बेरोजगार तरुणांना ते कामावर ज्या कंपनीत काम करत त्या तरुणांसाठी आपण न्याय मांडण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये गोदरेज आणि टाटामध्ये जाऊ आणि आपली भूमिका त्याच्या गेटवर जाऊन मांडू, एवढंच आता बोलून सांगतो. बाकी जे काय असेल ते आपण सविस्तर घेऊन बोलू. नमस्कार. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.